गुजरात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। वन नेशन वन इलेक्शन विधेयकासाठी हालचाली सुरू। सोमवारी लोकसभेत सादर केले जाणार विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष। जगातील टॉप 25 श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर। वॉलमार्ट चालवणारे बॉल्टन कुटुंब अव्वल, तर भारतातील अंबानी कुटुंब 8व्या क्रमांकावर। देशातील मिस्री कुटुंब 3.5 लाख कोटींच्या संपत्तीसह 23व्या क्रमांकावर। अभियंता अतुल सुभाष आत्महत्येच्या प्रकरणी आरोपी निकिता सिंघानियाची जामिनासाठी याचिका। अलाहाबाद हायकोर्टात जामिनासाठी दाखल केली याचिका। मुंबई बस अपघातानंतर कल्याणमध्ये ठाकरे पक्ष आक्रमक। केडीएमसी बसच्या फिटनेस तपासणीची निवेदन देत केली मागणी। सलग तिसऱ्या दिवशी संशयित युवक एनआयएच्या चौकशीसाठी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल। सलग 2 दिवस राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाकडून करण्यात आली चौकशी। परभणीत भाजप कार्यकर्त्याची दादागिरी। मद्य विक्री दुकान मालकाला दिली धमकी। भाजप पाथरी तालुकाध्यक्ष पांडुरंग नखाते यांच्यावर गुन्हा दाखल। बीड शहरातील गोळीबाराच्या प्रकरणी पोलिसांकडून एका आरोपीला अटक, तर एका आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। दत्त जयंतीच्या निमित्तानं अक्कलकोटमध्ये मंदिरात भाविकांची गर्दी। राष्ट्रीय उद्यानामध्ये अतिक्रमण का होतं? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला परखड सवाल। राष्ट्रीय उद्यान लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त करा, उच्च न्यायालयाचे आदेश। मुंबई शहरामध्ये 14 आणि 15 डिसेंबरला 15% पाणी कपात। विद्युत उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपातीचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।